जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। श्रीरंगा श्रीरंगा संती देहातून जीव नाहीसा झाला काय होतं ना ते आज उमगलंय मला मला वाटलं हे साधू बाबा श्रीरंगाला घेऊन गेले नाही नाही यात माझी काही बी चूक नाही मी इथं हरीच्या ओढीने आलोय कसं आलो ते बी मला ठाव नाही म्हणजे यात आपला काहीच सहभाग नाही असं म्हणायचंय आपल्याला. नाही नाही माझा ह्याच्यात काहीच सहभाग नाही देवाची शपथ एकच सांगतो, या पांडुरंगाला पिता म्हणण्यामागे काहीतरी कारण आहे. पिता आपल्या पुत्राला केवळ क्षमा करत नाही तर चूक करण्यापासून थांबवतो. पण त्याच्या क्षमाशीलतेलाही मर्यादा आहे तेवढं ध्यानात ठेवा. रामकृष्ण हरी. चला ज्याचा शेवट गोड ते समदच गोड होय समधी पांडुरंगाचीच कृपा आणि ह्या दया दादाची. तुम्हीच माझ्या लेकराला विठुरायापाशी घेऊन आला आणि त्याचा जीव वाचला. हो मी चुकले मी पुन्हा आपल्या लेकराला कवाच दृष्टी आड होऊ द्यायची नाही पुण्यांदा अशी येळच येणार नाही. तो पांडुरंग असं होच देणार नाही की ज्यामुळं आपलं बाळ आपल्यापासून दुरावल. कुठे कुठे ते पोर? अरे कुठे आहे ते पोरग? बोलतोस का देऊ दोन? क्षमा करा धनी पण नाही आणू शकलो त्या पोराला. का? अहो तो गोरोबा त्याची बायको आणि त्यांच्या पाठीची उभी असलेली ती 4 भावंड समधी दैवी आहेत. अरे पर झालं तरी काय? क्षमा करा मला धनी पण हे काम काय माझ्याच्याने व्हायचं नाही बघा. अरे बाबा हवं तर मी मोल देतो अधिक तुला. नाही व्हायचं माझ्याच्याने हे काम. चल निघ. अहो धनी जित्त परत जायचं असेल तर तोंडात एक सबूत बी न काढता निघ. चल निघ. थांब ये मोल दे इकडं. चल निघ.
बाळा श्रीरंगा, तुझी आई लय वाईट आहे. मला क्षमा कर रे बाळा, मला क्षमा कर. संते, असं स्वतःलाच दोष कशा पायी देते अग? समजा दोष माझाच आहे. असं तान्या बाळासंग इतक्या निष्काळजीपणे कोणती आई वागते ग? त्या परक्या माणसावर विश्वास ठेवून माझ्या बाळाला माझ्या हाताने त्याच्या हातात देऊन द्या. संते, हे संते, सावर बर आधी. हा, लेकरासमोर असं कोणी रडतं का ग? हा, आईला असं रडताना बघून काय म्हणेल बरं श्रीरंग? ह्याचा जीव त्याच्या आईमुळेच धोक्यात आला होता. अगं, परत धोका टळलाय ना वा आता? मग अगं कावेरी, पण असं घडलं कसं ग माझ्या हातून? आता श्रीरंग आलाय ना व परत घरी. हा, वय, पण राहून राहून मनाला लय भ्या वाटतंय बघ. हे बघ संते, याच्या पाठीशी साक्षात इठोराया असताना त्याला कसं काय होईल बरं? पण का कुणास ठाऊक पुन्हा काहीतरी अनर्थ घडल असं मनाला भ्या वाटून राहते. संते, वहिनी साहेब, मी लय प्रयत्न केले हो, तुम्हाला पण ठाव आहे, पण त्यो बहुरूपी कसा मागत फिरला मला कळलंच नाही. तुम्ही सांगाल ते करतो, मला मारू नका फक्त. ए, बाप मेल्यागत रडून रडून माझं डोचकं तापवतोय तुला तर. किती का होणार त्याच्यावर? शांत व्हा. अगं पण त्यो शांत व्हा म्हणलं ना. या समजात दयाची काय चूक आहे? त्या ज्ञानेश्वरांनीच काहीतरी दिव्यत्व केलं असेल म्हणून फसली या येळची बी योजना. मी तुला आधीच सांगितलं होतं की आपल्याला पटतंय मला तुमचं. त्या बाळाचा जीव घेणं आपल्यासारख्या पापी माणसाचा घास नाही. मग आता पुण्यवान माणसाचाच नख लागू दे त्या बाळाच्या गळ्याला. कोणाबद्दल बोलतेस तू? तुमच्या आदरणीय गुरूंबद्दल. वय म्हणजे बराबर वळख. स्वतःच्या वाहनाने इंसू मरत नसेल ना तर दुसऱ्याच्या वाहनानं मारावं लागतं. त्या गोरोबाच्या लेकराची हत्या स्वतः गोरोबाच कर. चला आता पुढच्या प्रवासाला आरंभ करायला हवा. आणखीन काही दिवस थांबता येणार नाही का? श्रीरंगाला निकड आहे तुमच्या सावलीची, तुमच्या आशीर्वादाची. आशीर्वाद देण्या इतके आम्ही मोठे आहोत की नाही हे खरंच ठाऊक नाही, परंतु आमच्या मायेची आणि प्रेमाची सावली नेहमीच त्याच्या सवयी असेल. तुम्ही आमच्या संघ आला असतं तर लय बरं वाटलं असतं आम्हासनी. यायचंच होतं, पण हे तानूल आहे ना व, त्याची काळजी घ्यायला हवी. दादा, आठवणी साठवता येतात तसे हे स्पर्शही साठवता आले तर किती छान होईल नाही?
अगदी खरंय सोपाना. श्रीरंगा, आम्हाला तुझी खूप आठवण येत राहील. तूही आम्हाला लक्षात ठेवशील ना? तुझ्या या सहवासात विश्वातल्या साऱ्या वेदनांचा विसर पडला बघ. आणि आम्हालाही पुन्हा लहान होता आलं. खरंच खूप मोठं देणं लागतो आम्ही तुझं. खरं तर आम्हीच तुम्हाला देणं लागतो. ज्या क्षणी तुमचा स्पर्श आमच्या बाळाला झाला त्या क्षणी त्याचं जीवन सार्थक झालं. आता त्या इठुरायांनी बोलावणं धाडलं तरी चालेल. हे होणे नाही. प्रारब्धात लिहिलेली सुख आणि दुःख दोन्हीही भोगल्याशिवाय हे होणे नाही. म्हणजे असं कोणतं दुःख आणि सुख लिहिलंय? ते आत्ता सांगता नाही येणार. पण या सुख दुःखाच्या चक्रात साऱ्यांचा एक नवा जन्म होईल इतकं निश्चित. येणाऱ्या सरींचा स्वीकार करायचा एवढंच आपल्या हाती. शेष सारं त्याच्याच हाती. येतो. येतो. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धनी हरिंकळपापासून लांब आले आणि आता हीच येळ आहे त्याच्यावरच झडप घालण्याची. म्हणजे ज्या ज्ञानेश्वरामुळे आपलं समद डाव फसलं तो ज्ञानेश्वर आता गेलाय. म्हणजे आता त्या गोरोबासनी कुठलं बी दिव्यत्व वाचू शकणार नाही. मग आता आपण करायचं तरी काय? सगळ्यात आधी शत्रूचं मुंडकच उडून टाकायचं. म्हणजे धडाची होणारी धडपड ना बघण्यासारखी असते. म्हणजे रामकृष्ण हरी. 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 किती जीव आहे ना या लेकरांचा आपल्यावर. यांच्या इतकी माया करणारं क्वचितच कोणी शिल्लक असेल आता. अगं मायेची अशी मोजदात करायची नसते रुक्मिणी. हवेत कस्तुरीचा सुगंध मिसळल्यावर सुगंधाची मोजदात करायची नसते. फक्त अनुभव घ्यायचा असतो. हे मात्र खरं. काही माणसांच्या सहवासामुळे ही भावंड आणि त्यांचे आप्त आपला नव्याने शोध घेऊ लागली. आता गोरोबांचंच उदाहरण घ्या ना. त्यांच्या सहवासामुळे या भावंडांच्या व्यक्तिचित्रात नवे रंग मिसळले. गोरोबामुळे भावंडांच्या आणि भावंडामुळे गोरोबाच्याही. गोरोबा काय करत असतील हो या क्षणी? अनुमान लावण्यापेक्षा आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहून येऊ. जय जय राम कृष्ण हरी. 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 गुणाचं आहे बरं आपलं लेकरू. ना वेळेचं भान ना काळाची जाण. आणि बायकोकडे लक्ष न देण्याचा गुण तर अगदी तुमच्याकडून घेतलाय त्यांनी. माझ्यात धारिष्ट्य आहे का तुझ्याकडे लक्ष न देण्याचं?
गोरोबाची तल्लीनता काही वेगळीच आहे. वेगळीच म्हणजे? वेगळी म्हणजे केवळ सभोवतालच नव्हे तर स्वतःच्या स्वत्वाचं भानही विसरायला लावणारी. मग संसार काय केवळ बायकोनी रेटायचा का? तसं असेल तर संसारापासून लांब जावं त्यांनी. हे बघ, मी कधीच कुठल्याच लेकराकडून अशी अपेक्षा केली नाही की त्यांनी घरादाराचा त्याग करावा, संसाराचा त्याग करावा. त्यांनी नेटका प्रपंच करावा आणि नेटका परमार्थही करावा. कसा? सांगा ना, कसा ठेवायचा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पाय? आणि ठेवलाच तर त्याचा त्रास आम्ही बायकांनी का सोसायचा? आहे उत्तर? त्यापेक्षा विचारा तुमच्याच लेकराला, तो तुमच्यात पूर्णपणे लीन होऊ शकतो का? सांगा त्याला की एका कशाची तरी निवड कर म्हणून. मग कळेल त्याची भक्ती खरी आहे का खोटी. पांडुरंगा, मी हे काय पाहिलं? तू तुझ्या परमभक्तावर असे विघ्न का आणतोयस? यातून तुला काय दाखवायचंय? लेकराच्या मृत्यूचं दुःख तू त्या भाबड्या आईबापांच्या पदरी का घालतोयस? इतका का निष्ठुर होतोयस तू? तू काही करणार नसशील तर मी जाईन. माझ्या ध्यानधारणेत तू संकेत दिलास, म्हणजेच मी गोरोबा काकांच्या सहाय्यास जायला हवं, अशी तुझीच इच्छा आहे असं मी मानतो. ज्ञाना, ज्ञाना, ज्ञाना. ज्ञाना, ज्ञाना. विधात्याने लिहिलेली योजना बदलण्याचा अधिकार माणसांना नसतो, हे कळण्या इतपत तू सिद्ध आहेस. बाकी गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं का नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. का का असा वागतोयस तू? या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाशी मैत्र करायला लावणारा तूच होतास ना, आणि आता तू. कारण आत्ता ह्या क्षणी मी केवळ आणि केवळ तुझा गुरुदादा आहे, म्हणून आपल्या सगळ्यांचा गुरु असलेल्या त्या परमेश्वराची योजना मी जाणतो, म्हणून मी तुला थांबवतोय. दादा, अरे तू योजना जाणतोस. मी समोर येणारं संकट आत्ता जाणतोय. माझ्या डोळ्यांना दिसत असताना, मनाला जाणवत असतानाही मी काहीच करायचं नाही. ज्ञाना, मनात संयम ठेवणं हे सुद्धा खूप काही करणं असतं. एक निष्पाप जीव आणि गोरोबा काकांसारखा भक्त संकटात असताना एवढा संयम कुठून बाळगायचा? मनी इतकी निष्ठुरता कुठून आणायची? ही निष्ठुरता नाहीये ज्ञाना, ही परीक्षा आहे तुझ्या संयमाची आणि गोरोबा काकांच्या भक्तीची.
आहे